फर्स्ट बाय क्षितिज पटवर्धनच्या दुसरी बाजूच्या चौथ्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात खूप झाले 2-4-2 पण दुसऱ्या भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहे चिन्मय आणि आमचा कार्यक्रम आमच्या गप्पा पुढे रंगलेले आहेत. सिरियल कशी लिहायची, ती लिहिताना काय तंत्र पाळायची, काय मंत्र पाळायचे, हे चिन्मयनी या पहिल्या भागामध्ये फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आता त्या लेखकांची दुसरी बाजू काय आहे याकडे आपण थोडंसं वळूया. आणि मला चिन्मयला असं विचारायचं की चिन्मय, मगाशी तू म्हणलास सिरियल या लेखकांच्या कल्पनाशक्तीवर, लिखाण शैलीवर आणि अविश्रांत मेहनतीवर चाललेले असतात. म्हणजे हे मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की तू मध्यरात्री काम करतोयस, रात्रभर तू सीन लिहितोयस, दुसऱ्या दिवशी तुझा प्रयोग आहे, त्यानंतरही तू बसून लॅपटॉपवर काम करतोयस, असं तू असंख्य वेळा केलेलं आहेस. हे सगळं असताना सुद्धा सिरियलच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये लेखकांना मान का नसतो? अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. पूर्वी आहे ना रापा अवॉर्ड्स होती आणि मला वाटतं आता रापा दिलं जातं की दिलं जात नाही मला माहित नाही, कारण मला माझ्या आयुष्यात मिळालेलं सगळ्यात पहिलं अवॉर्ड हे रापाचं होतं. असंभवसाठी मला ते मिळालं होतं. मटा सन्मान पटकथेसाठीचा पुरस्कार देतं, बट फॉर सम रिझन ते संवादांसाठी पुरस्कार देत नाही. मला त्याचं कारणच कळलेलं नाहीये, कारण सिरियल फार महत्वाचा भाग आहे आणि ते देतच नाहीत. मालिक चॅनल्सचे जे वैयक्तिक सोहळे आहेत ते शॅम आहेत सगळे. रादर सगळेच पुरस्कार सोहळे हा खूप मोठा शॅम आहे, त्याच्याबद्दल आपण नको बोलूया, तो एक वेगळा विषय आहे ऑल टुगेदर. पण मला असं वाटतं की तो शॅम तुम्ही तो एक देखावा जरी उभा करत असलात तरी निदान त्याच्यात तुम्ही लेखकांचा मान त्यांना द्यायला हवा. मागच्या वर्षी कलर्स मराठीने मात्र एक अप्रतिम पाऊल उचललं होतं. त्यांचा पहिला तो कलर्स मराठी सोहळा झाला आणि त्या सोहळ्यामध्ये त्यांनी 10 लेखक जे सातत्याने गेले 10-12 वर्ष मालिका लिहितायत त्यांना मंचावर बोलावून त्यांना फेलिसिटेट करून, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मंचावरून बोलण्याची संधी दिली होती, जी हल्ली अवॉर्ड फंक्शन्स मध्ये का कोण जाणे कोणालाच बोलू दिलं जात नाही. अवॉर्ड घ्या आणि घरी जा. अगदी म्हणजे बेस्ट ऍक्टर विक्टरला पण बोलू देत नाहीत लोक. सो एनिवे, सो मला तो खरंच म्हणजे आम्ही 10 लोक जे मंचावर होतो, मला वाटतं मी होतो, रोहिणी होती, संतोष अयाचित होता, अजून बरीच लोक होती. इट वॉज अ व्हेरी टचिंग एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. कारण एकतर त्यांनी ते अनअनाउन्स केलं होतं, आम्हाला कोणाला हे काहीच माहित नव्हतं असं होणार आहे, आणि आम्हाला बोलावून त्यांनी अशा पद्धतीनं फेलिसिटेट केलं, बोलायला दिलं. सो माझ्यासाठी ही खूप एक हार्टवॉर्मिंग गोष्ट होती आणि मला असं वाटतं की हा पायंडा लोकांनी पाळायला हवा, कारण मालिका हे प्युअरली लिखाणावर चालणारं माध्यम आहे. मालिकेचा दिग्दर्शक महत्वाचा नाहीये, हे मी अगदी अपफ्रंट स्टेटमेंट करतो. मालिकेचा दिग्दर्शक जर तो उत्तम असेल, चांगला असेल, तर तो आहेत. आपल्याकडे उत्तमोत्तम दिग्दर्शक आहेत ज्यांनी मालिका केल्यात. त्यातले अनेक माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण दिग्दर्शकाच्या असण्या नसण्यानं मालिकेला कमी फरक पडतो, पण लेखकाच्या बदलण्यानं मालिकेला जास्त फरक पडतो. सो जे माध्यम लेखकावर चाललेलं आहे प्युअरली, तिथं तुम्ही जर लेखकाचा सन्मान करणार नसाल तर ते सॅड आहे खूप. आणि दॅट जस्ट प्रूव्हज की तुमची म्हणजे मला कायम असं वाटतं की शीर्षक गीतकार, म्हणजे शीर्षक गीत ज्या मालिकेचं, ते आपण पाहतो महाराष्ट्रातल्या जवळपास आपण म्हणूया कमीत कमी 25 ते 50 लाख लोकांची रिंगटोन असेल महाराष्ट्रात ज्या चालतात त्याची टायटल सॉंग, आणि ती सुंदर लिहिलेली असतात. कथा, पटकथा, संवाद, त्या सगळ्याचा एक पट आकारणारा माणूस. मला असं वाटतं की हे 4 पुरस्कार प्रत्येक पुरस्कार सोहळ्यामध्ये असले पाहिजेत, असं मला डेफिनेटली वाटतं. असलेच पाहिजे. पण आय डोंट नो, म्हणजे तेवढं विजन कदाचित आता ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस आता येतोय, हे जे कलर्सनी जे पाऊल उचललंय नाही. कारण चिन्मय, मला काय वाटतं माहितीये का, की आपण परदेशातल्या सिरीज बघतो, की गेम ऑफ थ्रोन्स आपण पाहतो, किंवा हाऊस ऑफ कार्ड्स आपण पाहतो, किंवा असं आपण फ्रेंड्स सारखी मालिका पाहतो, सिनफिल्ड पाहतो. तर आपण परदेशात ज्या मालिका आहेत त्याचे शो रनर्स आहेत, त्याचे रायटर्स, एक टीम ऑफ रायटर आहे, याचा प्रचंड उदोउद आपण करत असतो आणि ते चांगलं काम आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु इथे आत्ताच्या घडीला हे सगळे क्वालिटी कन्स्ट्रेंट्स पाळून लोकांची कनेक्ट होणारी मालिका रोजच्या रोज लिहिणं हे प्रचंड अवघड काम आहे. आणि ह्याचं ग्रॅटिफिकेशन
कुठल्या तरी पुरस्कार सोहळ्यात असलं पाहिजे. हे मी अशासाठी म्हणतोय कारण मला हे जाणवतं की जेव्हा मी सिनेमा लिहितो किंवा नाटक लिहितो तेव्हा पोस्टरवर ढळढळीत माझं नाव असतं आणि म्युझिक डिरेक्टर प्रोड्युसर ह्या बरोबरीने माझ्या बरोबर असे प्रोड्युसर मला लाभलेत की जे माझं नाव मोठ्या अक्षरात लिहितात. तसं की अभय परांजपेंसारखा लेखक ज्यांनी एवढ्या सुंदर मालिका लिहिल्या, तू सुंदर मालिका लिहितोस, रोहिणी निनावे असतील, प्रताप गंगावणे असतील, असंख्य चांगले मालिका लिहिणारे लोक असतील, तुमची नावं ढळढळीत ठळक अक्षरामध्ये दिसली पाहिजेत असं मला जेन्युइनली वाटतं. हो, मग ते तुझं हे म्हणणं अगदीच बरोबर आहे. आता सॅडली आपल्याकडे काय आहे, टेलिव्हिजन शोजचे जे मटेरियल, पब्लिसिटी मटेरियल किंवा पोस्टर्स, होर्डिंग्स, प्रोमोज असतात त्याच्यात कोणाचीच नावं येत नाहीत. त्याच्यात फक्त चॅनल कुठला आणि किती वाजता एवढंच येतं. म्हणजे त्याच्यात मेकर्स, डिरेक्टर्सचं नसतं, काहीच नसतं. आता हे जगाने एक्सेप्ट केलेला कदाचित हा नॉर्म आहे. पण जिथं जिथं तुम्ही त्याचा आदर करू शकताय किंवा जिथं जिथं तुम्ही त्याला फेलिसिटेट करू शकताय तिथं तुम्ही केलं पाहिजे. आणि आपल्याकडे एवढे पुरस्कार सोहळे झालेले आहेत. त्यांनी मला असं वाटतं 1-2 नाच कमी करून एका लेखकाचा जर सन्मान केला तर कदाचित त्याला त्याच्यातनं उभारी मिळू शकेल. आणि जास्त फायद्याचं ठरेल. नाही, ह्याचं कारण असं आहे कारण तो दिवस रात्र फक्त तीच गोष्ट करत असतो. हो हो, आय कम्प्लिटली अग्री. मी आशुतोष पराणकर आमचा मित्र आहे ज्यांनी जय मल्हार सारखी मालिका लिहिली, संतोष आहे आणि त्यांनी, मी त्यांचा स्ट्रगल खूप जवळून पाहिलंय की ते रोज कशा प्रकारे धडपड करायची ती मालिका आता ज्या परिस्थितीत हिट झाली ती होण्यासाठी. आता तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे की रिजेक्शन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे. जेवढ्या आपल्या आयडियाज ऍक्सेप्ट होतात त्याच्यापेक्षा जास्त आपण म्हणतो की रिजेक्ट पण होतात, की हे आउटराईट केलं जातं, एखादी गोष्ट मध्येच तुटते, पडते, होत नाही. अशा वेळेला जेव्हा सिरियल लिहिणारा माणूस म्हणून एक मला त्याचा फॉर्मॅट काय, पण आपण एक आयडिया पिच केली, ती आयडिया आवडली, कदाचित आपण ती डेव्हलप केली आणि त्यानंतर ती नाही आवडली समजा, किंवा त्यानंतर असं झालं की तुम्ही लिहिलंय सगळं, मालिका तयारही झाली पण मालिका काही कारणामुळे मध्येच बंद पडली, तर अशा वेळेला लेखकांनी काय करायचं, रिजेक्शन कसं फेस करायचं एकतर, आणि त्यातनं काय टेकअवेज असतात लेखक म्हणून. कारण तुलाही हा अनुभव आला असेल की एखादी मालिका तिच्या अपेक्षा एवढी चालली नाही किंवा कदाचित आधीच थोडी बंद झाली. हो 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 हो. क्षितिज, रिजेक्शन आहे ना आपल्या एकूणच कलाक्षेत्राचा हा म्हणजे कलाक्षेत्राचा एक इनहेरंट भाग आहे. म्हणजे मला आहे ना अतुल कुलकर्णी, अतुल दादानी, मी NSD वरनं नुकता आलो होतो, तेव्हा त्याने मला एक अप्रतिम कानमंत्र दिला होता. त्याला भेटलो, म्हणजे मी ऍक्च्युली गीतांजलीला भेटायला गेलो होतो, अतुल दादा भेटला आणि अतुल दादा मला असं म्हणाला की ऍक्टिंग करायची का, म्हटलं हो. सगळ्यात आधी घरी बसायची सवय लाव, फ्रस्ट्रेट न होता. हा कानमंत्र मी इतका जपलाय. सी व्हॉट ही मीन्स टू से इज, तुझ्या मनासारखं काम तुला करता येत नसेल तर नको काम करूस. आता हे सगळ्यांना कदाचित करणं तितकं शक्य नसतं. काही गोष्टी इनहेरंट तुम्हाला कराव्या लागतात. आता रिजेक्शन घेणं म्हणजे काय होतं ना, माझ्यासाठी नेहमी 2 प्रोसेसेस आहेत. एक कल्पना घेऊन चॅनलकडे जातो आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा होते, ठरतं करायचं, आणि मग ते आयदर तिथेच रिजेक्ट होते की नाही आवडलं नाही आम्हाला, किंवा थोडं काम करूया आणि मग रिजेक्ट होते. बरोबर. कधी कधी उलटी प्रोसेस होते. कधी कधी चॅनलकडे ऑलरेडी एक काहीतरी धागा, काहीतरी गोष्ट, काहीतरी एक त्यांचं म्हणणं असतं की हे करूया, आणि मग तुम्हाला बोलवलं जातं की तुम्ही हे लिहू शकाल का, आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता आणि ते डेव्हलप होत जातं. दोन्हीमध्ये रिजेक्शनची शक्यता तितकीच आहे. बरं. इनफॅक्ट माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर दुसरा जो प्रकार आहे तो माझ्या बाबतीत जास्त घडलेला आहे. बरं. जास्त घडलेला म्हणजे स्टॅटिस्टिकली मी आतापर्यंत लिहिलेल्या सिरियल्सचा जर विचार केला तर तो दुसरा प्रकार जास्त घडलेला आहे की त्यांच्या मनात काहीतरी होतं आणि त्यांनी मला बोलावून विचारलं की हे तू करू शकशील का. रिजेक्शन जेवढ्या लवकर येईल तेवढा त्याचा त्रास थोडा कमी होतो. म्हणजे पहिल्याच मीटिंगला जर रिजेक्शन आलं ना तर आपलं असं होतं ओके ठीक आहे, ह्यांना नाही आवडलं, आपण दुसरीकडे बघू. बरोबर. कधी कधी असं होतं की तुम्ही काही महिने त्याच्यावर काम करता आणि मग रिजेक्शन येतं. पण त्याच्यात आहे ना कधी कधी ते टीम म्हणून आलेलं ही रिजेक्शन असतं. म्हणजे कधी कधी चॅनल ही तितकंच इन्व्हॉल्व्ड असतं, तुम्ही तितकेच इन्व्हॉल्व्ड असता, तुम्ही ती गोष्ट फ्लेश आउट करायचा प्रयत्न करत असता, तुम्ही त्याच्यावर खूप माथेफोड करता,
पण एका पॉइंटला कोणाला तरी हे लक्षात येतं की दिस इज नॉट वर्किंग, आणि हा कॉल घेऊन ते बंद करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते करण्याचं धारिष्ट्य दाखवणं ही तेव्हा त्या काळात महत्वाचं ठरतं. बरेचदा इव्हन फिल्म्स, नाटकांच्या बाबतीत होतं ना आपलं असं, की एखादं नाटक माझ्या डोक्यात असतं, मी खूप त्याच्याशी झगडतो, खूप धडपडतो, आणि एका पॉइंटला माझ्या असं लक्षात येतं नाही होत, आणि ते राहून जातं. असं होतं. सॅड पार्ट असतो जेव्हा तुमची मालिका सुरू होते आणि ती मध्येच कुठल्या तरी कारणाने बंद पडते, कारण तेव्हा तुम्हाला आर्थिक फटका पण तितकाच बसतो. आणि रिजेक्शन घेण्याचं पद्धत ही एकच आहे की अगेन पेशन्स अँड करेज, ह्याच्या पलीकडे काही नाही. लेखकांच्या बाबतीत मी एकच गोष्ट नेहमी सांगतो, तुम्ही लिहिलेली गोष्ट किंवा तुम्हाला सुचलेली कल्पना कधीही वाया जात नाही. मी आज जर एखादी गोष्ट लिहिली असेल आणि माझ्या असं लक्षात आलं की नाही, हे इथे नाही आवडत आहे, तिथं ती नाही एक्सेप्ट होत आहे, तिथे नाही होत आहे, मी ते घेऊन ठेवून देतो. मी ते आणखीन 6 महिन्यांनी पुन्हा एकदा वाचतो, पुन्हा त्याच्यावर विचार करतो. मला वाटलं तर मी पुन्हा ते वेगळ्या पद्धतीने लिहून पाहतो. बरोबर. तुम्ही लिहिलेलं एखादं वाक्य सुद्धा, म्हणजे बरेचदा असं होतं ना, की नाटकात सुद्धा असं होतं, की आपण एक उत्तम वाक्य लिहिलेलं असतं, पण ते एडिट होतं. किंवा सिनेमात होतं. माझं असं नेहमी होतं, बरं हे एडिट झालं, ठीक, उत्तम, पुढे वापरू कधीतरी. करेक्ट. ही कल्पना पुढे वापरू. लेखकाचं काहीच वाया जात नाही कधीच. लेखकाचं म्हणजे माझा हा अनुभव खूप आलेला आहे, की वर्ष, 1.5 वर्ष किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त काळ आधी लिहून ठेवलेली एखादी गोष्ट, एखादं पात्र, एखादा प्रसंग इथं कुठंतरी एकदम तुम्हाला असं वाटतं, अरे ही याची जागा आहे. सो मला नेहमी असं वाटतं की रिजेक्शन वरचा एकच मार्ग आहे की यू जस्ट मूव्ह टू युअर नेक्स्ट जॉब ऑर नेक्स्ट वर्क ऑर मूव्ह टू समथिंग एल्स. तर रिजेक्शन मध्ये जर फार, म्हणजे इथं थोडंसं मी ते जे आपण जे गीतेमध्ये म्हणतो ना, की कर्म कर आणि फळाची अपेक्षा ठेवू नकोस, थोडासा तो एक तात्विक सिद्धांत उराशी बाळगणं गरजेचं आहे फार, की ते फळ जर आता नसेल मिळत तर त्याच्यात अडकू नका, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होऊ नका. आणि हे मी फक्त मालिकाच नाही, मी जनरली माझा हा कानमंत्र स्वतःचा राहिलेला आहे. मी माझ्या लिखाणाबद्दल पॉझिटिव्ह नाही होत कधीच. म्हणजे हे थोडंसं इमॉडेस्ट स्टेटमेंट वाटेल, पण मला जर कोणी विचारलं तुला तुझा लेखक म्हणून सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय, तर तो हाच आहे. मी किती बरा लेखक आहे असं मला वाटत नाही, माझ्यापेक्षा खूप चांगले लेखक आहेत, पण मी माझ्या लिखाणाबद्दल पॉझिटिव्ह नाहीये. मी नेहमी ही शक्यता उघडी ठेवतो की हे आत्ताच्या आत्ता उचलून आपण कचऱ्याच्या पेटीत टाकू शकतो आणि ह्याच्यातनं वेगळं काहीतरी घडवू शकतो. हे जर अचीव्ह करता आलं ना, तर मग रिजेक्शन तुम्ही तुमच्या स्ट्राईड मध्ये घेऊन पुढे जाऊ शकता. त्याच्यात जर आपण अडकून राहिलो फार, तर मला असं वाटतं प्रॉब्लेम होईल. म्हणजे मला असं वाटतं महत्वाचा त्यातला मुद्दा हा आहे ना, की म्हणजे तू म्हणतोस त्यातला मुद्दा हा आहे की रिजेक्शन हे तुम्ही पर्सनली न घेता ते त्या कामापुरतं, त्या वेळेपुरतं आहे. तो एक त्या कामापुरतं, त्या वेळेपुरतं कदाचित हीच कल्पना पुढच्या 6 महिन्यांनी तुमची, लोकांचे फोन येतील की अरे ते जे ऐकलं होतं ते आता घेऊन ये. कारण मी म्हटलं तसं 6 महिन्यांनी जवळजवळ मालिका क्षेत्रातले ट्रेंड्स बदलतात. म्हणजे आधी एक काळ होता जेव्हा लोकांना ते एकता कपूरने जो एक पद्धत आणली होती त्या ट्रीटमेंटची, त्याचं फार अप्रूप होतं आणि लोकांना असं वाटलं की हेच आहे आता. मग नंतर त्याचा उबग आला, मग नंतर लोक ते रिजेक्ट करू लागली. सो दर 6 महिन्यांनी ते बदलते. म्हणजे मला आता हे लॉकडाऊन वगैरे व्हायच्या आधी माझी एका हिंदी चॅनलमध्ये मीटिंग झाली होती, आणि मी तिथं बसल्यावर त्यांनी पहिला प्रश्न त्या बाईंनी मला विचारला, हिरोईन ओरिएंटेड तो नाहीये ना सिरियल? म्हटलं नाही, नॉट एक्झॅक्टली हिरोईन ओरिएंटेड, बिकॉज वी आर नॉट लुकिंग ॲट एनिथिंग हिरोईन ओरिएंटेड, प्लीज. नाउ दिस कमिंग फ्रॉम अ टेलिव्हिजन पर्सन वॉज अ शॉक फॉर मी. कारण त्यांचं असं झालं नाही, खूप हिरोईनच्या गोष्टी सांगितल्या, आता आम्हाला मेल सेंट्रिक पण गोष्ट करायची. वाव. तो माझं जे काही, समजा मी एक गोष्ट असेल जी मी अगदी 6 वर्षापूर्वी लिहून ठेवली असेल, जी तेव्हा लोकांनी फेकून दिली, पटकन ते निघतं ना बाहेर वासनातून की है मेरे पास मैडम, मैं कहना चाह रहा हूँ बात कई सालों से है मेरे बॅग में है कुछ. मेरे बॅग में है कुछ. माझं असं नेहमी म्हणणं आहे, तुमची पोतडी सतत भरलेली ठेवा, भरलेली पाहिजे, आणि तुमची पोतडी भरलेली ठेवा इन द सेन्स तुम्ही सतत लिहा किंवा हे नाही, तुम्ही तुमचा घडा भरलेला ठेवा, वाचत राहा, बघत राहा, विविध गोष्टी बघत राहा. सो त्याने काय एक ओव्हरऑल जगात काय चाललंय ह्याचा ओव्हरव्ह्यू येणं फार गरजेचं आहे. नाही, आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही
एखादी गोष्ट काय अप्रोचने ऍक्सेप्ट करता, की मला या गोष्टीत रिजेक्शन आलंय, याचा जर तू चांगल्या अर्थाने घेतलास तर तू असं म्हणतो चला माझी एक आयडिया अजून शाबूत आहे, ती मी दुसरीकडे कुठे आणि ती चांगल्या ठिकाणी होऊ शकते. दॅट्स अ ग्रेट वे टू लुक ॲट इट. हो, 100%. सुपर. मला चिन्मय आता तुला 2 शेवटचे प्रश्न विचारायचे आणि मग मी छोटे प्रश्न तुला विचारणार आहे, ज्याला रॅपिड फायर स्वरूपात म्हणूया. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सिरियल लिहिणारी जी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापैकी काही लोकांशी बोलल्यानंतर ते असं म्हणाले की असं होत असं नाही, पण असं होऊ शकतं की जेवढं तुम्ही सिरियल जास्त लिहिता तुमचा बाकीच्या लिखाणाच्या क्राफ्टवर परिणाम होतो. तर हे खरं आहे का? स्वानुभवानं सांगायचं तर नाही. ओके. अजिबात नाही. ओके. म्हणजे मी आतापर्यंत 25 एक मालिका लिहिलेत. बर. हा, म्हणजे त्याच्यातल्या काही खूप चालल्या, काही अजिबात नाही चालल्या. त्याच्या जोडीनं मी माझे एक रिलीज झालेले सिनेमे जर काढले तर 6 ते 7 आहेत. 3 ते 4 नाटकं लिहून झाली माझी. सी इट इज लाईक सेइंग की मी 2020 खेळायला लागलो, आता मला टेस्ट मॅच खेळता नाही येत. तुम्ही जर विराट कोहली असाल तर तुम्ही सगळ्या फॉर्मॅट्स मध्ये खेळता. तुम्ही जर रोहित शर्मा असाल तुम्ही सगळ्या फॉर्मॅट्स मध्ये खेळता. तुम्हाला तो फॉर्मॅट लक्षात आला पाहिजे. मी जेव्हा फिल्म लिहायला बसतो, माझा फिल्म लिहिण्याचा अप्रोच हा सिरियल लिहिण्याच्या अप्रोच होऊन कम्प्लिटली वेगळा असतो. फिल्म लिहायला बसलेला चिन्मय मांडलेकर आणि सिरियल लिहायला बसलेला चिन्मय मांडलेकर याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हो, माझी तयारीपासून माझ्या सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणजे मी फिल्म लिहिताना आधी खूप गाणी ऐकतो, मी आधी खूप म्युझिक ऐकतो, मी त्या काळात जर ती पिरियड ओरिएंटेड फिल्म असेल तर मी त्या काळाच्या फिल्म्स बघतो, मी त्या काळात राहतो बराच काळ, मी हा वेळ देतो खूप स्वतःला, जो मला टेलिव्हिजनला नाही मी घेऊ शकतो. माझी नाटक लिहिण्याची पद्धत पुन्हा खूप वेगळी आहे. सो ह्या तुम्हाला ते स्विच ओव्हर जर नाही करता आलं तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता फक्त आपण फिल्म, टेलिव्हिजन आणि हे कशाला, आता ह्याच एक हायब्रिड स्वरूप जे एक जन्माला आले फिल्म आणि टेलिव्हिजनचं, वेब सिरीज नावाचं. वेब सिरीज हे त्या मानाने खूप नवीन बाळ आहे आणि ते त्याचा अप्रोच नेमका कसा असावा हे अजून आपल्या भारतीय मानसिकतेत अजून तितकं बसलेलं नाहीये. आपण ट्रायल अँड एरर मध्ये आहोत आता. खूप चांगलं काम होत आहे, खूप वाईट कामही होत आहे, खूप ओव्हर रेटेड कामही होते, खूप अंडर रेटेड कामही होत. पुढच्या काही वर्ष आपल्याला ही एक जनरेशन जावी लागेल कदाचित. जनरेशन म्हणजे 20 वर्ष नाही म्हणत मी, 3-4 वर्ष जावी लागेल. ही एक फेज जावी लागेल आणि कदाचित आपल्याला वी विल गेट अ हँग ऑफ इट. सो मला असं वाटतंय की जेव्हा लोक म्हणतात ना की मी टेलिव्हिजन लिहायला लागलो आणि म्हणून माझ्या इतर लिखाणावर परिणाम झाला, मी ते उलट असं घेतो की टेलिव्हिजनमुळे मला रोज उठून लिहिण्याचा एक डिसिप्लिन लागला. सगळ्यात पहिली गोष्ट जो नाही म्हटलं तरी लेखकासाठी खूप गरजेचा आहे. म्हणजे मी लिहितो रे, मला सुचलं की मी लिहितो असं जर तुम्ही म्हणून लिहू लागलात ना तर त्या लिखाणाला शिस्त राहत नाही. आणि तुम्ही जेव्हा व्यावसायिक लेखक म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला ती हवी. बरोबर. ग्रेट. म्हणजे मी जेफ्री आर्चर जेव्हा भारतात आले होते काही वर्षांपूर्वी आणि त्यांनी तेव्हा अंधेरीला लँडमार्क होतं, ते आता नाहीये दुर्दैवाने, आणि तिथं जेफ्री आर्चर त्यांनी म्हणजे बुक सायनिंग आणि आय हॅड गॉन देअर. आणि मला म्हणजे मी असं खूप शेवटी रांगेत उभं राहून ते ऐकत होतो त्यांचं. ते म्हणाले की माझं टाइम टेबल लिखाणाचं खूप पक्का आहे आणि त्याच्या आड मी जगातल्या कुठल्याही गोष्टीला येऊ देत नाही आणि मी रोज उठून लिहितो. म्हणजे मला जेवढे मोठे लेखक माहित आहेत, पीजी वुडहाऊस असतील, जेफ्री आर्चर असतील, अगदी आपले मतकरी काका असतील, कुंदन शाह, व्हॉट आय नो इज ते अगदी शेवटपर्यंत टाईप रायटरवर लिहायचे. ही यूज्ड टू राईट ऑन अ टाईपरायटर. आणि ते अगदी जेव्हा ते फिल्म्स बनवत नव्हते तेव्हा सुद्धा ते रोज उठून काहीतरी लिहायचे. सो हे खूप महत्वाचं आहे. ती शिस्त लागण्यात मला सिरियलची खूप मदत झाली. कारण ते जे एक कारण ती जी बैठक लागते ना, नाहीतर नाही होत रे लिखाण. नाहीतर आपण लेखक खूप आळशी असतो एक नंबरचे. आणि आपण अगदी जोपर्यंत डोक्यावर बंदूक येत नाही तोपर्यंत आपण ते ढकलत राहतो की हो, जोपर्यंत बाहेर ना कोणी लॉक करत नाही तोपर्यंत आपण
आणि आता तर इतकी डिस्ट्रॅक्शन वाढलेत बिकॉज ऑफ मोबाईल फोन, बिकॉज Social ऑफ सो media. मेनी थिंग्स, बिकॉज ऑफ सोशल मीडिया. इट हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट. सो राईट. माझ्यासाठी रायटिंग फॉर टेलिव्हिजन हॅज बिकम लाईक जॉगिंग. मी रोज थोडं थोडं जॉगिंग करतो ना, त्यामुळे माझा एक बेसिक स्टॅमिना मेंटेन्ड आहे. मेंटेन. लवली. बेसिक ते हे मेंटेन्ड आहे. जेव्हा मी फिल्म लिहायला बसतो तेव्हा मला त्या झोन मध्ये जाणं खूप गरजेचं आहे. ते जर तुम्ही तो वेळ स्वतःला देत नसाल, तुम्ही टेलिव्हिजन रायटिंग आणि फिल्म रायटिंग ह्याला आज मी टीव्ही साठी काहीतरी लिहितो आणि मला एक फिल्म पण लिहायची, असं जर करणार असाल तर तुमच्या फिल्म रायटिंगवर परिणाम होऊ शकतो. पण तो दोष तुम्ही टेलिव्हिजनवर लिहिता म्हणून नाहीये, तो तुमच्या स्विच ओव्हर मध्ये आहे. बरोबर. लवली. इट इज. त्याचं एकच चांगलं उदाहरण हेच आहे. मला टेस्ट मॅच पण खेळता आली पाहिजे, मला 2020 पण खेळता आले पाहिजे आणि मला वन डे पण खेळता आले. सुपर. तरच तुम्ही चांगले प्लेअर आहात असं परिपूर्ण प्लेअर म्हणणं असतं. परिपूर्ण प्लेअर आहात आणि आहेत असे प्लेअर आहात. ग्रेट. आता एक शेवटचा प्रश्न की टेलिव्हिजनचं जे स्थित्यंतर आता झालंय त्याच्यामध्ये आपण पाहतोय की प्रादेशिक गोष्टींना प्रचंड म्हणजे पूर्वी आपण पाहिलं तर रूढार्थाने पुणे, मुंबई या जवळच्या परिसरांमधल्या कथा, पात्र, लोक ही मराठी टेलिव्हिजनवर असायची. आता आपण बघितलं तर एक सिरियल सातारा भागाकडची असते, एखादी कोकणातली असते, एखादी नागपूर साईडची असते आणि एखादी आपण म्हणूया कोल्हापूर वगैरे साईडची असते. तर हा एक मला असं वाटतं हे डिसेंट्रलायझेशन ऑफ टेलिव्हिजन आहे, हे एका अर्थाने खूप चांगलं आहे असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण त्या प्रदेशाची एक लज्जत, त्या प्रदेशाची रंगत ही टेलिव्हिजनवर यायला लागली आणि जे मला चांगलं हे वाटतंय. आता रूढार्थाने तिथले नायक येत आहेत, तिथल्या कथा येत आहेत, तसे तिथले लेखक पण आपल्या इथे येऊ शकतात. तर ह्या प्रादेशिक बॅकग्राऊंड असलेल्या लेखकांना तू काय सांगशील की त्यांनी कशा पद्धतीच्या कथा सांगाव्यात, आणाव्यात आणि त्यांनी या माध्यमामध्ये काम करण्यासाठी तुझ्याकडून काय तू गाईड करशील त्यांना? तुझं हे म्हणणं अगदी बरोबर आहे आणि हा ट्रेंड आहे ना आपल्याही आधी हिंदीवाल्यांनी ओळखला. बरं. हिंदी स्टार्टेड डुईंग दिस. हिंदी स्टार्टेड गोईंग इन टू रुरल एरियाज. ओके. म्हणजे तुला आठवतंय त्या सिरियलचं नाव काय रे, खूप गाजलेली सिरियल, बालिका बधून आहे काय, उतरन नावाची सिरियल. पण नाही पवित्र रिश्ता नाही, उतरन नावाची एक सिरियल लागायची आणि त्याच वेळेला ती एक कुठला तरी फेमस सिनेमा आहे त्याच्यावरच त्या सिरियलचंही नाव होतं. बडो बहू का? बालिका नाही असंच काहीतरी. ती एक लहान मुलगी होती आणि बर ती सिरियल जी होती ना ती राजस्थान बेस्ड सिरियल होती. ती कलर्सवर तेव्हा आली आणि त्याच वेळेला उतरणही आली, जिथे पहिल्यांदा झोपडपट्टीतल्या 2 मुलींची कथा सांगण्यात आली की एक अत्यंत अशी. हे हिंदीनी हा ट्रेंड खूप लवकर ओळखला आपल्याला. इव्हन पवित्र रिश्ता मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या एका मिडल क्लास कुटुंबाची गोष्ट सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेला सुद्धा आपण पुण्या मुंबईतच अडकलेलो होतो. आपल्याकडे ही सुरुवात झाली मंदार देवस्थळीची ती जी सिरियल होती, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी करेक्ट, जी ते श्री आणि जान्हवी ती पात्र खूप गाजली त्याचं. जिथं पहिल्यांदा मला नाईटी मधली हिरोईन दिसली, भांडी घासतानाची, बस स्टॉपवर भेटणारे हिरो हिरोईन दिसले, अत्यंत रिअलिस्टिक काहीतरी दिसलं आणि मग आपला इट डॉन्ड अपॉन अस की नाही आपण प्रादेशिक याच्यातही गेलं पाहिजे अजून. आणि कारण पूर्वी कोल्हापूर म्हणजे आता जसं आमची अवघाची संसार ही सिरियल चंद्रपूरमध्ये घडते खरं तर, चंद्रपूर नागपूर या भागात, पण चंद्रपूर नागपूरचं वाटावं असं काहीही त्याच्यात नव्हतं. बरोबर. कारण त्यावेळेला आहे ना एक लोक घाबरायचे असे की म्हणजे मला हे आठवतंय की नाही हिरो हिरोईनची भाषा प्रमाण ठेवा, एखादं जे दुय्यम पात्र आहे ना तो एखादा बोलू दे वऱ्हाडी चालेल, कारण लोकांना कोकणातल्या लोकांना कसं कळणार. बरोबर. ही तेव्हाची एक फिअर होती. आता ती एक्झॅक्टली उलटी झाली. आता आपल्याकडे ते रात्रीचं खेळ चाले नावाची सिरियल मालवणी ती लोक बोलतात, तर तेव्हा अनेकदा म्हणजे माझ्या अनेक गोष्टी तेव्हा रिजेक्ट झालेल्या आहेत, हे म्हणत की अरे नाही ही कोकणातली गोष्ट आहे, हे वऱ्हाडातली लोक कसं एक्सेप्ट करणार. आता हा ट्रेंड बदलतोय, म्हणजे ते म्हणलं ना पेशन्स. हो ओके थांबा ठीक आहे, एक काळ असा येईल जेव्हा लोकांना, आणि आता त्याचं महत्व लोकांना पटतंय आणि ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि आता ग्रामीण भागातले किंवा त्या प्रदेशांमधली लेखक येत आहेत ना पुढे. आता मी ज्या 2 सिरियल्स लिहितोय सध्या,
जीव झाला येडा पिसा आणि राजा राणीची जोडी. माझे दोन्ही जे डायलॉग रायटर्स आहेत हे ते थेट त्या भागांमधले आहेत, विकास पाटील आणि प्रसाद कुमठे. म्हणजे प्रसाद मराठवाड्याचा आहे आणि ते त्यांचा जो फ्लेवर घेऊन येतात तो फ्लेवर फार अप्रतिम आहे आणि तो येणं फार गरजेचं आहे. आणि मी त्यांना एवढंच सांगेन ह्या सगळ्या लेखकांना की आपल्या प्रदेशाचा फ्लेवर मेंटेन ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि तो तुमचा तिलिस्म नावाचा एक शब्द आहे बघ उर्दूमध्ये, की तो तुमचा दिवा आहे, तो तुमच्या आत तुम्ही विजू देऊ नका कधी. युएसपी असं म्हणूया आपण. तो तुमचा युएसपी आहे. पण माझ्या प्रदेशाच्या बाहेर एक मोठा समुद्र आहे, त्याची जाणीव जेवढी वाढवता येईल तेवढी नक्की वाढवा. कारण कधी कधी काय होतं, आपण मग त्या प्रादेशिकतेच अडकतो आणि जेव्हा त्या प्रादेशिकतेची गरज संपते किंवा तो ट्रेंडही उद्या बदलेल तेव्हा तुम्ही संपता. ते नाही झालं पाहिजे. तोपर्यंत मोठ्या समुद्रात उडी मारता आली पाहिजे. मोठ्या समुद्रासाठी तुम्ही तयार व्हायला पाहिजे, त्याच्यात तुम्हाला उडी मारता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी वाचन, त्याच्यासाठी लेखन, लोकांना भेटणं, शिकणं. म्हणजे मी नेहमी सांगतो, म्हणजे मी असिस्टंट, अनेक लेखक असिस्टंट घेऊन काम करतात, मला ते नाही जमत. कारण माझं असं नेहमी असतं की मी स्वतः लिहिल्याशिवाय त्याला मजा नाही येणार. पण आता मी थोडं जरा माझं वर्कलोड कमी करण्यासाठी माझ्याकडे एक माझं लेखनिक आणि एक असिस्टंट असतो कोणतरी, ज्याला मी काहीतरी सांगतो आणि तो मला लिहून देतो, फिजिकल ऍक्ट ऑफ रायटिंग. आणि त्याच्यातही मी अशीच मुलं घेतो ज्यांना लेखक व्हायचं असतं, सो दॅट यु नो देर इज समवन हु विल वर्क विथ मी, आणि त्यालाही ते मिळेल जे मला अभयपर्यंत मिळालं. बरोबर. येस. सो मी त्या मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल तर प्लीज इंग्लिश शिका. कारण इंग्रजी भाषेत जे साहित्य आजही अवेलेबल आहे ते आपल्या दुर्दैवानं मराठीत नाही अजून. तुम्हाला सिडफिल्ड वाचायचं असेल, तुम्हाला रॉबर्ट मॅकी वाचायचं असेल, तुम्हाला असंख्य इंग्लिश लिटरेचर वाचायचं असेल, तुम्हाला ते सगळं तुम्हाला इंग्लिशमध्येच वाचावं लागणार. बरोबर. सो प्लीज इंग्लिश शिका. तुम्ही मराठीत लिहा, तुम्ही तुमच्या प्रादेशिक भाषांमध्ये लिहा, पण तुम्ही हिंदी शिका. कारण तुम्हाला उद्या समजा हिंदीत काम करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात? ही एक मोठी इंडस्ट्री आहे. तुम्ही म्हणजे हे जे शिकणं आहे, मला लेखक व्हायचं असेल तर मला काय शिकलं पाहिजे? मला भाषा शिकल्या पाहिजे, मला त्या भाषांची गंमत शिकली पाहिजे, आणि ऍट द सेम टाइम मला माझे जे लोकल डायलेक्ट्स आहेत तेही मला शिकता आले पाहिजे. बरोबर. म्हणजे मी अभिनेता असल्या कारणाने मी एका मालवणी नाटकात आम्ही काम केलं, पांडगोईलो रे बाईलो, त्या निमित्ताने आम्ही मालवणी शिकलो. मला काही मालवणी फ्लुएंटली येत नाही, पण मला मालवणीचा कान तयार झाला. मी झेंडा सारखी फिल्म केली त्याच्यामुळे मला कोल्हापुरीचा कान तयार झाला. मी वाडा चेरेबंदी सारखं नाटक केलं त्यामुळे वऱ्हाडीचा कान तयार झाला. हा कान जरी तुमचा तयार झाला तरी खूप खूप लेखक म्हणून त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे कालच प्रादेशिकता सॉरी नाही, मी म्हंटल प्रादेशिकता जपली पाहिजे, पण वैश्विकतेसाठी तुम्ही स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. वा. खूप महत्वाचं आहे की प्रादेशिकता जपली पाहिजे पण वैश्विकतेसाठी तयार राहिलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की लेखकाचं भाषा हे आयुध आहे. तुमच्याकडे जेवढी आयुध असतील तेवढे तुम्ही जगात जास्त चांगलं काम करू शकता. हो. म्हणजे काल कुमार विश्वासांचं एक ट्विट होतं की हिंदी सिनेमा लेखकांना काय झालंय की एका घरामध्ये युपीतली फॅमिली दाखवतात आणि वडील अवधी बोलतायत तर मुलगा ब्रिज भाषा बोलतोय, आई बुंदेलखंडी छत्तीसगडी बोलते. तर हाच तो मुद्दा म्हणालास की एक्झॅक्टली अवधी कुठे बोलली जाते, ब्रिज भाषा कुठे, बुंदेलखंडी कुठे बोलली जाते, याचा अभ्यास आपला असणं फार गरजेचं आहे. खूप सुपर. मला असं वाटतं हा फार मोठा आणि फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण मी तुला सांगतो चिन्मय, हे चॅनल बघणारी जी लोक आहेत ना त्यातली बहुतांश मुंबईच्या बाहेरची मुलं आहेत आणि त्यांना स्वतःचा एक काहीतरी छान प्रादेशिक फ्लेवर आणि कलर आहे आणि तो ते आणू शकतात. आणि मला असं वाटतं त्यांना या तुझ्या वाक्याने खूप धीर येईल, त्यांना फार चांगलं वाटेल ऐकून. नाही, मला त्यांना सगळ्यांना एक या तुझ्या माध्यमातून सांगायचं एक क्षितिज की लिखाणात म्हणजे मीडियामध्ये लिहिण्यात, सिनेमा असेल, वेबसिरीज असेल, जाहिराती असतील, मालिका असतील, हे एक करिअरचं ऑप्शन आहे आणि हा एक उत्तम ऑप्शन आहे. बरोबर. फक्त त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा. मी उठून लिहू लागलो, मी 4 फुलस्केप भरले असं ते नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला तयार करावं लागेल. आणि जर तुम्ही ते करू शकलात, मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आज मी जे काही लौकिक अर्थानं जे काही कमावलेलं आहे ते मी माझं आवडीचं काम करून कमावलेलं आहे.
मला त्याच्यासाठी कुठेही माझ्या मनाला मुरड घालून किंवा अरे यार कुठेतरी नोकरी करतोय आणि मग फावल्या वेळात हे करतोय असं नाही झालं. पण ते करत असताना त्याच्यासाठीची तयारी करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ती तयारी कधीच संपत नाही तुमची. माझी ती आजही संपलेली नाही. इव्हन आफ्टर 17 इयर्स ऑफ रायटिंग ती माझी संपलेली नाही. मला आजही असं लक्षात येतं की अरे बापरे, हे आपल्याला माहितीच नव्हतं किंवा हे नवीन कळलं पाहिजे किंवा नवीन माध्यमं येत आहेत. आज वेबसिरीजचं आव्हान सगळ्या लेखकांसमोर आलेलं आहे आणि त्याच्याशी कसं झुंजायचं, त्याच्याशी कसं डील करायचं, हे आता ही नवीन शिकण्याची एक संधी पुन्हा आलेली आहे. आणि ही तुम्हाला ही आग ज्या दिवशी संपेल ना त्या दिवशी तुम्ही संपाल. ही आग जळत ठेवणं फार महत्वाचं आहे. वा, कमाल कमाल. मला आता तुला 4-5 छोटे प्रश्न आहेत ज्याची एका शब्दात किंवा एका वाक्यात तू उत्तर दिलीस तर मजा येईल असं मला वाटतंय. बरं. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की मराठी मालिका विश्वातलं तुझं सगळ्यात आवडतं पात्र? स्वामी मधले राघोबा दादा. वा, बर. रणजित देसाईंच्या स्वामी मधले वा. तुझा आवडता मराठी मालिका लेखक? अभय परांजपे. मी नवीन जे आपले मित्र पाहत आहेत त्यांना सांगू इच्छितो की अभय परांजपे खूप लेखक होते आणि अग्निहोत्र सारखी मालिका त्यांनी लिहिली होती. वादळवाट आणि अग्निहोत्र ह्या त्यांच्या 2 मालिका, आणि दुर्दैवानं अभय सर खूप लवकर आपल्यातून गेले. पण वादळवाट आणि अग्निहोत्र या 2 नावातच मला वाटतं तुम्हाला कळेल की काय होतं प्रकरण. तुझ्या मते मराठीतला सर्वात जास्त प्रयोगशील मालिका निर्माता कोण? विनोद लवेकर आणि निखिल शेठ. वा, बर. एक अशी सिरियल जी तुझी नाहीये पण तुला लिहायला आवडली असती? माहित नाही. गोट्या. बर. वा, गोट्या. त्याचं इनोसन्स आणि त्याचा फ्लेवर फार. येस, तसं काहीतरी लिहायला म्हणजे आय एम रिअली इचिंग टू राईट समथिंग लाईक गोट्या. सुपर. आणि शेवटचा प्रश्न, हे वाक्य पूर्ण करायचंय. सिरियल नसतील तर ... सिरियल नसतील तर लॉकडाऊन मधनं बाहेर कोण काढणार आपल्याला? आपला हा इंटरव्ह्यू होतोय त्याच वेळेला बातमी आली की सिरियल पुन्हा एकदा परवानगी मिळालेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शूटिंग सुरू होणार आहे. आणि मला शासनाचेही या निमित्ताने आभार मानायचे. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील करून घेण्यासाठी, त्यांच्या विवंचनापासून थोडा काळ लांब काढण्यासाठी सिरियल हे फार मोठं आणि प्रभावी माध्यम आहे. आणि त्या माध्यमाची ताकद ही त्या माध्यमाचे लेखक आहेत. आणि चिन्मय, तुझ्या या सेशन नंतर, तुझ्या या उत्तम विचारांनंतर काही चांगल्या लेखकांना, काही नवीन लिहू पाहणाऱ्या मुलांना त्यातनं काही 4 चांगल्या गोष्टी मिळतील, इन्साइट्स वाढतील, समज वाढेल आणि ते नवीन कथा घेऊन येतील आणि टेलिव्हिजन माध्यमाला आणखीन सशक्त बनवतील अशी आपण अपेक्षा करूया. येस, थँक्यू सो मच तू आल्याबद्दल. थँक्यू सो मच चिन्मय तू आल्याबद्दल. थँक्यू. आणि मी सुद्धा तुझे खूप आभार मानतो, कारण लेखकांना ह्या गोष्टी मांडण्याचा प्लॅटफॉर्म तू देतोयस. आणि तुला माहित नाही, म्हणजे आम्हाला अवॉर्ड कोणी देईल की नाही मला माहित नाही, कधी देईल, कोणाला सुचेल, पण तू हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलास. तू स्वतः आज मराठी सिनेमा विश्वातला आघाडीचा लेखक आहेस, पण तू तुझ्या ह्या व्यस्ततेतून सुद्धा हा प्लॅटफॉर्म तू वाढव, आणखी मोठा कर. ह्याच्यासाठी तुला म्हणजे मी तर तुझ्या पाठीशी नेहमीच उभा आहे. तुला जे जसं हवं तसं. इट इज सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच चिन्मय. थँक्यू. थँक्स.